नमस्कार, श्री स्वामी समर्थ. बघा, ज्याप्रमाणे आपल्या हिंदू धर्मामध्ये अधिक मासाला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक वर्षी येणाऱ्या चातुर्मासाला सुद्धा विशेष स्थान दिलेलं आहे. लवकरच चातुर्मास सुरू होत आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की 2026 मध्ये चातुर्मास केव्हा सुरू होणार आहे, समाप्ती केव्हा आहे, त्याचबरोबर चातुर्मासामध्ये आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहे, चातुर्मासाचं महत्त्व काय आहे, त्याचबरोबर चातुर्मासामध्ये आपल्याला कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे, कोणत्या गोष्टी करणं टाळायचं आहे, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. तर बघा, चातुर्मास म्हणजे 4 महिन्यांचा काळ. आता 2026 मध्ये चातुर्मासाची सुरुवात 25 जुलै शनिवारी म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी होत आहे. आता आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी असं म्हणतात. आता देवशयनी म्हणजे देवांच्या झोपेचा काळ, म्हणजेच काय, देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू हे योगनिद्रेमध्ये जात असतात आणि म्हणूनच आषाढी एकादशीलाच आपण देवशयनी एकादशी असं म्हणत असतो. आता बघा, 2026 मध्ये चातुर्मासाची सुरुवात 25 जुलै शनिवार आषाढी एकादशीच्या दिवशी होणार आहे. आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी सुद्धा म्हणतात. आणि 20 नोव्हेंबर शुक्रवार कार्तिकी एकादशी म्हणजेच देवउठणी एकादशीला चातुर्मासाची समाप्ती होणार आहे. आता आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी असं म्हणतात, कारण धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान श्री हरी विष्णू क्षीरसागरात शेषनागावर योग निद्रेमध्ये जात असतात. आता योग निद्रा म्हणजे आपण ज्याप्रमाणे झोप घेतो त्यासारखी झोप नाही, तर ती देवी देवतांची एक दिव्य योग अवस्था मानली जाते. आणि अशा प्रकारे देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू योग निद्रेमध्ये जात असतात आणि मग या दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होत असते. आता बघा, असं मानलं जातं की ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करतात, भगवान श्री हरी विष्णू या संपूर्ण सृष्टीचं पालन पोषण करतात आणि भगवान महादेव संहाराची जबाबदारी सांभाळत असतात. भगवान श्री हरी विष्णू योग निद्रेमध्ये जातात तेव्हा या संपूर्ण ब्रह्मांडाची जबाबदारी, या जगाच्या व्यवस्थेची जबाबदारी भगवान शिव आणि त्यांच्या परिवाराकडे देऊन जात असतात असं म्हणत असतात. आता चातुर्मास फक्त 4 महिन्यांचा काळ नाही, तर बघा, हा 4 महिन्यांचा जो काळ आहे तो आपल्यासाठी भक्तीचा, साधनेचा आणि आत्मशुद्धीचा काळ आहे. म्हणूनच पूर्वीचे जे महान ऋषीमुनी आणि साधू संत होते ते पावसाळ्यामध्ये प्रवास न करता एकाच ठिकाणी राहून जप, तप, ध्यान, धारणा करत असायचे. आता आज सुद्धा अनेक मठ, मंदिर आणि आश्रमांमध्ये चातुर्मासाच्या विशेष उत्साहात वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा केल्या जातात किंवा धार्मिक कार्य केली जातात. श्रावणातील सोमवार, नागपंचमी, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, बैलपोळा, गणेश उत्सव, पितृपक्ष, नवरात्र, दसरा, दिवाळी, तुळशी विवाह आणि शेवटी देवउठणी एकादशी म्हणजे जवळजवळ प्रत्येक आठवड्यात एखादा मोठा धार्मिक सण या 4 महिन्यांच्या काळामध्ये येत असतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे चातुर्मासात नेमक्या कोणत्या सेवा करायच्या. तर बघा, अनेक जणांना असं वाटतं की फक्त भगवान श्री हरी विष्णूंचीच सेवा आपल्याला या चातुर्मासात करायची आहे, पण तसं नाही. चातुर्मास हा भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित काळ असला तरी या 4 महिन्यामध्ये जे जे सण येतात त्या सणानुसार त्या देवी देवतांची भक्ती करणं किंवा सेवा करणं हेच या चातुर्मासाचं खरं वैशिष्ट्य असतं. आता बघा, ज्यावेळेस श्रीकृष्ण जन्माष्टमी येणार आहे तेव्हा भगवान श्रीकृष्णांची सेवा करायची, गणेशोत्सवात गणरायाची सेवा करायची, पितृपक्षात आपल्या पितरांचं श्राद्ध, तर्पण आणि स्मरण करायचं. त्याचबरोबर सुरुवातीला येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान महादेवाची पूजा, श्रावणी सोमवार, शिवनामाचा जप, रुद्राभिषेक करायचा आहे. नंतर नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची किंवा दुर्गा मातेची किंवा अंबा मातेची सेवा आपल्याला करायची आहे. आणि त्यानंतर दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि तुळशी विवाह श्रद्धेनं आपल्याला साजरा करायचा आहे. आता या 4 महिन्यामध्ये आपण सत्यनारायणाची पूजा, श्री गुरुचरित्र पारायण, श्री स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण, नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण, भगवद्गीतेचं पारायण, विष्णू सहस्रनाम, रामरक्षा, दत्तबावनी किंवा अगदीच आपल्या श्रद्धेनुसार कोणतीही सेवा किंवा जप तुम्ही या 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये चातुर्मासामध्ये नियमितपणे करू शकतात. पण बघा, प्रत्येकालाच सगळ्या सेवा करणं शक्य होणार नाही आणि त्यामुळेच तुमच्या वेळेनुसार आणि श्रद्धेनुसार एखादी सेवा निवडायची आहे आणि या 4 महिन्यामध्ये ती सेवा नियमित करायची आहे किंवा तुम्ही
या 4 महिन्यातील प्रत्येक महिन्यामध्ये वेगवेगळ्या सेवा करू शकतात. अगदीच तुमच्या सोयीनुसार तुम्ही सेवा या चातुर्मासामध्ये करायच्या आहे. ज्या आवडतील त्या सेवा तुम्हाला करायच्या आहे, पण नक्कीच कुठली तरी एक सेवा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. कारण चातुर्मासाचा हा जो काळ आहे तो अतिशय पवित्र मानला जातो. या चातुर्मासामध्ये ज्या काही देवी देवतांच्या सात्विक लहरी असतात त्या मोठ्या प्रमाणात जागृत झालेल्या असतात आणि म्हणून आपण ज्या काही सेवा करतो त्या सेवा आपल्याला जास्त प्रमाणात फलप्राप्ती करून देत असतात आणि म्हणूनच या चातुर्मासामध्ये तुम्हाला जी जमेल ती सेवा करण्याचा प्रयत्न करा. आता बघा, आपण पाहूया चातुर्मासामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या नाही. तर बघा, शक्यतो चातुर्मासामध्ये सात्विक आहार घ्यायचा आहे. मांसाहार, मद्यपान, तंबाखू आणि इतर व्यसनांपासून दूर राहायचं आहे. आता अनेक लोक या चातुर्मासाची सुरुवात झाली की कांदा लसूण खाणं सोडत असतात किंवा बंद करत असतात आणि जेव्हा संपूर्ण चातुर्मास संपणार आहे तेव्हाच कांदा लसूण खायला सुरुवात केली जाते. त्याचप्रमाणे काही लोक श्रावण महिन्यामध्ये पालेभाज्या खात नाही, पूर्ण श्रावण महिन्यामध्ये उपवास करत असतात. भाद्रपद महिन्यामध्ये काही लोक दही खात नाही, अश्विन महिन्यामध्ये दूध खात नाही आणि कार्तिक महिन्यामध्ये उडीद किंवा कडधान्यांचा त्याग केला जातो. आता यामागे पण एक धार्मिक कारण आहे. कारण पावसाळ्यामध्ये आपली जी पचनशक्ती असते ती कमी होत असते आणि त्यामुळे आपल्या आरोग्याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची असते आणि म्हणून या चातुर्मासामध्ये आपल्याला विशेषतः खाण्यापिण्याच्या नियमांचं पालन हे करायचं असतं. आता बघा, ज्याप्रमाणे अधिक मासामध्ये सुद्धा कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही, त्याचप्रमाणे चातुर्मासामध्ये सुद्धा शुभ कार्य केले जात नाही. विवाह, गृहप्रवेश, मुंज, वास्तुशांती आणि इतर कोणतंही मोठं शुभ कार्य असेल तर ते या चातुर्मासामध्ये केलं जात नाही. कारण हा काळ पूर्णपणे भक्ती आणि साधनेसाठी राखून ठेवलेला असतो. भगवान श्रीहरी विष्णूंचा योग निद्रेचा काळ असतो आणि म्हणून कोणतंही शुभ कार्य या चातुर्मासामध्ये केलं जात नाही. आता देव उठणी एकादशीला म्हणजेच कार्तिकी एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू योग निद्रेतून जागे होत असतात आणि मग त्यानंतर तुळशीचं लग्न झाल्याच्या नंतरच आपल्याला शुभ कार्यांना सुरुवात करायची असते. आता चातुर्मासाचा खरा अर्थ फक्त काही नियम पाळायचे किंवा काही पदार्थांचा त्याग करायचा एवढंच नाहीये, तर या 4 महिन्यामध्ये आपल्या मनात श्रद्धा वाढवणं, जास्तीत जास्त नामस्मरण करणं, पारायण करणं, सेवा करणं आणि आपल्या कुटुंबासाठी, आपल्या सुखशांतीसाठी देवाकडे प्रार्थना करणे हाच चातुर्मासाचा खरा उद्देश आहे. म्हणून या चातुर्मासामध्ये तुम्ही सुद्धा एखादा छोटासा संकल्प नक्कीच करा. दररोज थोडासा नामजप करा, एखादं पारायण सुरू करा किंवा तुमच्या श्रद्धेनुसार एखादी छोटीशी सेवा नियमित करा. आता माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.